नमस्कार मित्रांनो. अवॉर्ड्स अँड ऑनर्स हा कोणत्याही परीक्षेला विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे करंट अफेअर्समधला. चालू घडामोडीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे पुरस्कार मागच्या वर्षभरात दिले जात असतात, एखाद्या व्यक्तीचा विशेष सन्मान देऊन गौरव केला जात असतो, या संदर्भातले प्रश्न हमखास येतच असतात प्रत्येक परीक्षेमध्ये. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या वर्षभरात ज्या ज्या व्यक्तींना वेगवेगळे पुरस्कार दिले गेले, त्यांचा सन्मान केला गेला, अशा व्यक्तींची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. हा भाग पहिला असेल, कारण एकाच व्हिडिओमध्ये हे सर्व होणं शक्य नाही, म्हणून आपण याचे भाग करत आहोत. हा पहिला भाग आहे. पुढचा व्हिडिओ पाहण्या अगोदर सर्वांना विनंती आहे की ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, चॅनल सबस्क्राईब करायला विसरलेले असतील, त्यांनी लगेचच चॅनल सबस्क्राईब करावा. व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन असेल ते तात्काळ क्लिक करावं, जेणेकरून वेगवेगळे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारत सरकारकडून क्रीडा क्षेत्रासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे भारतातला, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. आणि हा 2019 साली कोणाला दिला गेला, तर कुस्तीपटू बजरंग पुनिया याला दिला गेला. रेसलिंगचा खेळाडू आहे हा. आणि याचबरोबर आणखी एका खेळाडूला हा पुरस्कार दिला गेला. त्या खेळाडूचे नाव आहे दीपा मलिक. पॅरा ॲथलेटिक्स क्षेत्रासाठी हा पुरस्कार आहे. अपंग खेळाडू आहे आणि म्हणून त्या दीपा मलिकने आणि बजरंग पुनियाने मागच्या 2-3 वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जी काही कामगिरी करून दाखवलेली आहे, त्याचा सन्मान म्हणून हा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार त्यांना दिला गेलेला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार द्यायला सुरुवात झाली 1991-92 पासून, आणि हा पुरस्कार दिला जातो मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सकडून. आणि हा पहिल्यांदा पुरस्कार 1991-92 जो दिला गेला, तो दिला गेला होता बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला. आणि त्याच्यानंतर दरवर्षी हा पुरस्कार 1 किंवा 2 किंवा काही प्रसंगी 3 खेळाडूंना सुद्धा हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि याचा निकष असा आहे की मागच्या किमान 4 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या खेळाडूने जर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिलेला असेल, तर त्याला हा पुरस्कार दिला जातो, किंवा त्या पुरस्काराची एक निवड समिती असते की त्या निवड समितीकडून या सगळ्या खेळाडूंमधून 1 किंवा 2 किंवा 3 खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे पदक, सर्टिफिकेट, सेरेमोनियल ड्रेस आणि रोख रक्कम 7.5 लाख रुपये. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड 2019चा. आता 2020च्या पण राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नॉमिनेशन्स दिले गेलेले आहेत, आणि कोणत्याही क्षणी हा पुरस्कार डिक्लेअर होऊ शकतो. आणि या पुरस्कारासाठी म्हणजे 2019चा जर तो जर दिले गेलेला आहे, मग तो 2020चा अजून जाहीर होणे बाकी आहे, परंतु नॉमिनेशन्स आहेत. क्रिकेटसाठी रोहित शर्मा, जॅव्हलिन थ्रोसाठी नीरज चोप्रा, बॉक्सिंगसाठी अमित पंघल, आणखी बॉक्सिंगसाठी विकास कृष्णन, हॉकीसाठी राणी रामपाल, टेबल टेनिससाठी मनिका बत्रा, रेसलिंगसाठी विनेश फोगाट, ॲथलेटिक्ससाठी हिमा दास आणि बॅडमिंटनसाठी किदंबी श्रीकांत यांना नामांकन आहे. मात्र जास्तीत जास्त शक्यता दिसून येत आहे ती रोहित शर्मा याला हा पुरस्कार मिळण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे, परंतु अजून डिक्लेअर व्हायचं आहे. पाहूया कोणाला जातोय. परंतु 2019चा मात्र दीपा मलिक आणि बजरंग पुनियाला तो दिला गेलेला आहे. आता क्रीडा क्षेत्रातला आणखी एक पुरस्कार महत्त्वाचा आहे अर्जुन अवॉर्ड. 2019चा अर्जुन अवॉर्ड 19 स्पोर्ट्स पर्सनला दिला गेलेला आहे, आणि त्याच्यामध्ये समावेश आहे रवींद्र जडेजा क्रिकेटसाठी, त्याच्यानंतर चिंगलेसना सिंग कंगुजाम हॉकीसाठी. अर्थात ही जी पुरस्कारांची नावं मी सांगतो, याचा उद्देश असा आहे की परीक्षेला कधी कधी खेळाडू आणि खेळ यांच्या जोड्या लावायला येतात, किंवा कधी कधी अमुक एखादा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे असाही प्रश्न विचारला जातो. म्हणून खेळ आणि खेळाडू यांची नाव आपल्याला माहीत असली पाहिजेत. पूनम यादव क्रिकेटसाठी, सिमरन सिंग शेरगिल पोलोसाठी, सोनिया लाथर बॉक्सिंगसाठी, अजय ठाकूर कबड्डीसाठी, गौरव सिंग गिल मोटर स्पोर्ट्स, तेजिंदर पाल सिंग तूर ॲथलेटिक्समध्ये, भामिदीपती साई प्रणीत किंवा बी साई प्रणीत आपण म्हणू शकतो बॅडमिंटनसाठी, मोहम्मद अनास याह्या ॲथलेटिक्ससाठी, प्रमोद भगत पॅरास्पोर्ट्स बॅडमिंटन, उंदर सिंग गुर्जर पॅरास्पोर्ट्स ॲथलेटिक्ससाठी, अंजुम मोदगिल शूटिंगसाठी, यश भास्करन बॉडी बिल्डिंगसाठी, हरमित राजुल देसाई टेबल टेनिस, गुरप्रीत सिंग संधू फुटबॉल, आणि पूजा धंडा
रेसलिंगसाठी. अशा या खेळाडूंची नावं आहेत. आणखी एक नाव स्वप्न बर्मन ॲथलेटिक्ससाठी आणि फवाद मिर्झा इक्वेस्ट्रियन या खेळाडूसाठी. तर अशा प्रकारे अर्जुन अवॉर्डची ही नावं आहेत. 2019ची 19 जणांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे अर्जुन अवॉर्ड, जो क्रीडा क्षेत्रातला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या खालोखाल महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो आणि हा सुद्धा मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स कडून दिला जातो. त्याच मंत्रालयाकडून दिला जातो की ज्याच्याकडून खेलरत्न दिला जातो. आणि या पुरस्काराची सुरुवात खूप जुनी आहे, 1961 पासून द्यायला सुरुवात झालेली आहे आणि सध्या या पुरस्काराची रक्कम आहे 5 लाख रुपये आणि अर्जुनाच्या ब्रॉन्झचा पुतळा, अशा या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि ज्या खेळाडूने मागील सलग 4 वर्ष इंटरनॅशनल लेवलवर कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मन्स दिलेला असेल आणि नुसता चांगला परफॉर्मन्सच नाही तर या दरम्यान त्याने लिडरशिप क्वालिटी, स्पोर्ट्समनशिप आणि शिस्त याचंही प्रदर्शन जर घडवलेलं असेल तर अशा खेळाडूचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो, अर्जुन अवॉर्ड. आता क्रीडा क्षेत्रासाठी जे कोचिंग करणारे कोच असतात, मार्गदर्शक असतात, त्यांच्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे द्रोणाचार्य अवॉर्ड आणि तो 2 प्रकारे दिला जातो, एक रेग्युलर कॅटेगरी आणि एक लाईफ टाईम अचिव्हमेंट. तर 2019 मध्ये रेग्युलर कॅटेगरीसाठी 3 व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला, 3 मार्गदर्शकांना हा पुरस्कार दिला गेला. विमल कुमार की जे बॅडमिंटनचे कोच आहेत, संदीप गुप्ता टेबल टेनिसचे कोच आहेत, मोहिंदर सिंग धिल्लन हे ॲथलेटिक्सचे कोच आहेत. तर या तिघांना हा पुरस्कार दिला गेला रेग्युलर कॅटेगरीत. आणि द्रोणाचार्य अवॉर्ड लाईफ टाईम कॅटेगरीसाठी आणखी तिघांना दिला गेला आहे. त्यांचे नाव आहेत मेजबान पटेल हॉकीसाठी, रामबीर सिंग खोकर कबड्डीसाठी आणि संजय भारद्वाज क्रिकेटसाठी. अशा तिघांना लाईफ टाईम अचिव्हमेंट म्हणून हा पुरस्कार दिला गेला. याच व्यतिरिक्त आणखी क्रीडा क्षेत्रातला एक महत्त्वाचा पुरस्कार आहे ध्यानचंद अवॉर्ड. हा एक जीवन गौरव टाईपचा पुरस्कार आहे की जो क्रीडा क्षेत्रातल्या एकंदरीत आयुष्यभरात केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून दिला जातो. आणि हा पुरस्कार दिला गेला आहे मॅन्युअल फेट्रिक्स हॉकीसाठी, अरूप भास्कर टेबल टेनिससाठी, मनोज कुमार रेसलिंगसाठी, नितीन कीर्तने टेनिससाठी आणि सी लालरेनसंगा आर्चरीसाठी. तर अशा या पुरस्कारांचं हे 2019च्या द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांचं स्वरूप आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार आणि हा नोबेल पुरस्कार 6 क्षेत्रांसाठी दिला जातो. अल्फ्रेड नोबेल स्वीडिश शास्त्रज्ञ यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. दर 10 डिसेंबरला या पुरस्कारांचं वितरण केलं जाते की जो अल्फ्रेड नोबेलचा स्मृती दिन असतो. अल्फ्रेड नोबेल याने डायनामाइटचा शोध लावला होता आणि त्यानंतर त्यातून जे काही अफाट संपत्ती कमवली त्याचा ट्रस्ट बनून हा पुरस्कार सुरू झालेला आहे. शांततेचा पुरस्कार नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी डिक्लेअर केला जातात आणि इतर पुरस्कार हे स्टॉकहोम या ठिकाणाहून डिक्लेअर केले जात असतात. तर 2019चा नोबेल प्राइज फॉर फिजिक्स कुणाला दिला गेला आहे तर 3 व्यक्तींना दिला गेलेला आहे. त्याच्यामध्ये तिघांचं वर्गीकरण असं केलं आहे की निम्मा पुरस्कार किंवा पुरस्काराची जी निम्म रक्कम असेल ती असेल जेम्स पीबल्स यांना फॉर थिअरॉटिकल डिस्कव्हरीज इन फिजिकल कॉस्मॉलॉजी या संदर्भातला हा पुरस्कार आहे. आणि इतर म्हणजे आणखी दोघांना पुरस्कार आहे की जो दोघांमध्ये निम्मा आहे, म्हणजे ह्या जेम्स पीबल्समध्ये एकट्याला निम्मा आणि उर्वरित नंबर 1 पुरस्कार हे दोघांना मिळून आहे. त्यांचे नाव आहेत मायकल मेयर आणि डिडियर क्वेलोज. आता जेम्स पीबल्स हे कॅनेडियन आणि अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत की जे प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात. मायकल मेयर हे जे प्राध्यापक किंवा शास्त्रज्ञ आहेत स्वित्झर्लंडचे आहेत आणि ते जिनेवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात. आणि डिडियर क्वेलोज हे प्रोफेसर आहेत जिनेवा युनिव्हर्सिटीमध्ये आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी यामध्ये. तर या तिघांना मिळून हा पुरस्कार दिला आहे. आता मायकल मेयर किंवा डिडियर क्वेलोज यांना कशासाठी दिला आहे? फॉर द डिस्कव्हरीज ऑफ ॲन एक्सप्लॅनेट ऑर्बिटिंग अ सोलर टाईप स्टार. आता अर्थात हा एक फिजिक्सचा एक गहन विषय आहे की ज्या विषयात त्यांनी संशोधन केलेलं आहे. वैश्विक अंडरस्टँडिंग द इव्होल्युशन ऑफ द युनिव्हर्स अँड अर्थ प्लेस इन द कॉस्मोस या संदर्भातलं हे संशोधन आहे. तिघांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे 2019चा नोबेल प्राइज फॉर फिजिक्स. आणि या पुरस्काराची रक्कम आहे 9 मिलियन स्वीडिश क्रोन की जी त्यातली निम्मी जेम्स पीबल्सला दिलेला आहे आणि मायकल मेयर आणि डिडियर क्वेलोज यांना उर्वरित निम्मी. पुढचा पुरस्कार नोबेलचाच आहे की जो आहे मेडिसिनसाठी.
नोबेल प्राइज फॉर मेडिसिन 2019चा हा सुद्धा तिघांना देण्यात आलेला आहे जॉईंटली. त्या तिघांची नावं आहेत विल्यम कॅलिन ज्युनियर, ग्रेग एल सेमेन्झा आणि सर पीटर जे रॅडक्लिफ. या तिघांना मिळून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, नोबेल पुरस्कार मेडिसिनसाठी. आणि हे जे विल्यम क्लेन जे आहेत ते आहेत US चे. त्याच्यानंतर जे सेमेन्झा आहेत ते हॉफकिन इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर आहेत. आणि रॅडक्लिफ जे आहेत ते फ्रान्स क्रिक इन्स्टिट्यूट लंडनचे डायरेक्टर आहेत. या तिघांनी मिळून काय संशोधन केलंय? फॉर देअर डिस्कव्हरीज ऑफ हाऊ सेल्स सेन्स अँड अडॅप्ट टू ऑक्सिजन अवेलेबिलिटी. म्हणजे ऑक्सिजन लेवल जी असते आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये, तर त्या ऑक्सिजनची वेगवेगळ्या पार्ट्समध्ये काय लेवल असते आणि त्या संदर्भातले संशोधन आहे. हे त्यांना मेडिसिनचं हे तिघांना मिळून पुरस्कार दिला गेला आहे नोबेलचा. 2019चा नोबेल पुरस्कार केमिस्ट्रीसाठी आहे. तो आहे तिघांना अर्थातच जॉईंटली. त्या तिघांचे नाव आहेत जॉन बी गुडिनफ, एम स्टॅनले व्हिटिंगहॅम आणि अकिरा योशिनो. या तिघांना हा पुरस्कार दिला गेला आहे. आणि या तिघांना कशासाठी दिला गेला आहे? फॉर द डेव्हलपमेंट ऑफ लिथियम आयन बॅटरीज. लिथियम आयन बॅटरीज जे असतात अलीकडच्या काळात आता आपल्याला लिथियम आयन बॅटरीज मोबाईल्समध्ये सुद्धा आपण पाहतो की वापरले जातात. तर या संदर्भातल्या संशोधनासाठी ते दिल्या गेल्या. आणि या 3 सायंटिस्टने वायरलेस आणि फॉसिल फ्युएल फ्री सोसायटीच्या दृष्टीने एक पाऊल टाकलेलं आहे असं म्हणत नोबेल पुरस्कार समितीने त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. जॉन बी गुडिनफ, एम स्टॅनले व्हिटिंगहॅम आणि अकिरो योशिनो या तिघांना हा पुरस्कार दिला गेला आहे. अकिरो योशिनो हे जपानचे आहेत आणि त्यांना हा पुरस्कार या इतर दोघांच्या बरोबरीने दिला गेलेला आहे. 2019चा नोबेल पीस प्राइज 2019चा दिला गेला आहे एकाच व्यक्तीला. त्या व्यक्तीचं नाव आहे अबी अहमद अली. आता या पुरस्काराचं विशेष असं की हा नोबेलचा 100वा पीस प्राइज आहे आणि हा पुरस्कार दिला गेला इथिओपियाचे प्राईम मिनिस्टर अबी अहमद अली. कशासाठी? त्यांचे प्रयत्न टुवर्ड्स पीस अँड इंटरनॅशनल कोऑपरेशन, शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत, त्या संदर्भातला हा पुरस्कार. आणि विशेष करून त्यांनी शेजारच्या इरिट्रिया बरोबर जो त्यांच्या देशाचा जो बॉर्डर डिस्प्यूट बऱ्याच दिवसापासून बॉर्डर कॉन्फ्लिक्ट सुरू होता तो सॉल्व्ह करण्यासाठी पुढाकार घेतला आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नांचं फलित म्हणून त्यांना हा शांतता नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. खरं तर या पुरस्कारासाठी ग्रेटा थनबर्ग हिचंही नाव चर्चेत होतं. अगदी 16-17 वर्षांचीच मुलगी आहे. पर्यावरणासंदर्भातलं तिचंही कार्य महत्त्वाचं होतं. मात्र तिच्याऐवजी अबी अहमद अली यांना हा पुरस्कार दिला गेला आहे, नोबेल शांतता पुरस्कार. नोबेलचे साहित्यातला पुरस्कार जो आहे की जो मागच्या वर्षी देण्याचं राहिलं होतं किंवा देण्यात आलेला नव्हता 2018चा आणि 2019चा हा दोन्ही वर्षांचा पुरस्कार एकत्रित जाहीर झालेला आहे. 2018चा पुरस्कार पोलंडच्या ऑथर ऑग्ला टोकार्czuk यांना जाहीर झाला आणि 2019चा पुरस्कार ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हँडके यांना जाहीर झालेला आहे. तर हे 2 पुरस्कार आहे की 2018चा ओल्गा टोकार्czuk आणि 2019चा पीटर हँडके या दोघांना हे पुरस्कार 2 वर्षांचे दिलेले आहेत. मागच्या वर्षी साहित्याचं नोबेल द्यायचं राहून गेलेलं होतं किंवा देण्यात आलेलं नव्हतं. ओल्गा टोकार्czuk यांची पुस्तकं जर म्हणाल तर फ्लाइट्स, द बुक्स ऑफ जेकब, प्राइमेवेल अँड अदर टाइम्स, ड्राईव्ह युअर फ्लो ओव्हर द बोन्स ऑफ द डेड. आणि पीटर हँडके यांची पुस्तकं आहेत ऑफेंडिंग द ऑडियन्स, द गोल इज अँक्झिटी ॲट द पेनल्टी किक, अ सॉरो बियॉन्ड ड्रीम्स आणि विंग्स ऑफ डिझायर. ही त्यांच्या पुस्तकांची नावं पीटर हँडके. तर हे ऑस्ट्रियाचे आहेत आणि ओल्गा या पोलंडच्या आहेत. 2019चा नोबेल प्राइज फॉर इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रातला एक पुरस्कार नोबेलकडून दिला जातो आणि तो पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्याकडून दिला जातो. आणि 2019चा पुरस्कार हा तिघांना देण्यात आलेला अर्थशास्त्रासाठी. त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे अभिजित बॅनर्जी, भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत की जे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केम्ब्रिज USA मध्ये शिकवतात.
त्यानंतर एस्टर डफलो या त्यांच्या पत्नी, की ज्या तिथेच मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केम्ब्रिज USA मध्ये अध्यापनाचं काम करतात, संशोधनाचं काम करतात. आणि मायकल क्रेमर, की जे हार्वर्ड युनिव्हर्सिटी केम्ब्रिजमध्ये अमेरिकेतच अर्थशास्त्राचं अध्यापन करत असतात. या तिघांना मिळून हा संयुक्तपणे पुरस्कार दिला गेला आहे. कोणत्या कामासाठी? फॉर द एक्सपेरिमेंटल अप्रोच टू एलिव्हेटिंग ग्लोबल पॉवर्टी. जागतिक दारिद्र्याचा अभ्यास या तिघांनी करून काही सिद्धांत, काही तत्वे मांडलेली आहेत आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या दृष्टीने कोणते प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले पाहिजेत या संदर्भातलं त्यांचं संशोधन आहे. अभिजित बॅनर्जी यांना पुरस्कार मिळणं हे आपल्या भारताच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट का? तर हे भारतीय वंशाचे आहेत आणि म्हणून त्यांच्या पुरस्काराचा आपल्या भारतीयांना विशेष आनंद आहे. या बॅनर्जी यांनी 2003 मध्ये एक संस्था स्थापन केली होती. तिचं नाव आहे अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ॲक्शन लॅब, की जी त्यांनी USA मध्ये स्थापन केली होती. आणि कशासाठी स्थापन केली होती? तर ही जी अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ॲक्शन लॅब जे आहे ते दारिद्र्य निर्मूलन आणि दारिद्र्य निर्मूलना करण्यासाठी कशा प्रकारची धोरणांची आखणी केली पाहिजे या संदर्भात सायंटिफिक एव्हिडन्स देऊन ते संशोधन करत असतात किंवा सरकारला सल्ला देण्याचं काम करत असतात. आणि या संदर्भात ते वेगवेगळे सर्वे ऑर्गनाईज करत असतात. लोकांमध्ये जाऊन विविध प्रश्नांची माहिती करून घेत असतात आणि गव्हर्नमेंट, NGOज, डोनर्स आणि इतर रिसर्च करणाऱ्या व्यक्तींच्या किंवा संस्थांच्या माध्यमातून ते काही कार्यक्रम आखत असतात आणि त्यामुळे हा त्यांचं महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर 2019चा बुकर प्राईज. 2019चा बुकर प्राईज, खरं तर हे बुकर प्राईजच्या इतिहासातली एक महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे की हा बुकर प्राईज विभागून देण्यात आलेला आहे. जनरली बुकर प्राईज विभागून दिला जात नाही, मात्र यावर्षी तो दिला गेला आहे दोघींना. मार्गारेट ॲटवूड यांना त्यांच्या द टेस्टमेंट या पुस्तकासाठी आणि बर्नार्डिन एव्हॅरिस्टो यांना पुरस्कार दिला गेला त्यांच्या गर्ल, वुमन, ऑदर या पुस्तकासाठी. तर एव्हॅरिस्टो या अशा पहिल्या कृष्णवर्णीय लेखिका आहेत की ज्यांना हा पुरस्कार 1969 ह्या पुरस्काराची सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच असं घडलंय की एखाद्या कृष्णवर्णीय महिलेला हा पुरस्कार दिला गेलेला आहे एव्हॅरिस्टो यांच्या रूपाने. आता हा जो बुकर पुरस्कार आहे तो अर्थातच साहित्यातला महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. साहित्याच्या नोबेलच्या खालोखाल हा पुरस्कार मानला जातो. आणि हा पुरस्कार कुणाला दिला जातो? तर ज्यांनी इंग्रजी भाषेत ओरिजिनल रायटिंग केलेली असेल आणि त्यांचं पुस्तक हे UK मध्ये पब्लिश झालेलं असेल अशा लेखकांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जात असतो. म्हणजे भाषांतरित नाही तर ओरिजिनल ते इंग्लिशमधूनच लिहिलेलं गेलेलं असलं पुस्तक असलं पाहिजे. भारतीय लेखकांना अरविंद अडिगा, अरुंधती रॉय यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आता भारत सरकारने एका नवीन पुरस्काराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महत्त्वाचा निर्णय आहे, महत्त्वाचा पुरस्कार आहे सरदार पटेल नॅशनल युनिटी अवॉर्ड. सरदार पटेल नॅशनल युनिटी अवॉर्ड हा पुरस्कार देण्याचा किंवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि ह्या युनिटी आणि इंटिग्रेशन ऑफ इंडिया या क्षेत्रासाठी ज्यांनी योगदान दिलं असेल त्या क्षेत्रासाठी हा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड असेल भारतातला सरदार पटेल अवॉर्ड, की ज्यांनी भारताच्या राष्ट्रीय एकात्मता, अखंडता जोपासण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असतील अशा व्यक्तींना किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. आणि या कमिटीची स्थापना की ज्याची स्थापना प्राईम मिनिस्टर करतील, त्याच्यामध्ये कॅबिनेट सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी, पंतप्रधानांचे, राष्ट्रपतींचे सेक्रेटरी, होम सेक्रेटरी आणि काही 3-4 मेंबर्स असतील की जे PM कडून निवडले जातील. अवॉर्ड हा कुणाकडून दिला जाईल तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडून दिला जाईल. ज्यावेळेस पद्म पुरस्कार दिले जातात, वितरण केले जातात, त्याच वेळेस याही पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती भवनामध्ये होईल. आणि प्राईज काय असेल तर या पुरस्कारासाठी आर्थिक तरतूद अजिबातच करण्यात आलेलं नाही, केवळ पदक हे दिलं जाईल अशा या पुरस्काराचं स्वरूप आहे. परंतु राष्ट्रीय एकात्मतेच्या क्षेत्रातला एक सर्वोच्च पुरस्कार हा असेल सरदार पटेल. अजूनपर्यंत दिला गेलेला नाही. 2020ला कदाचित त्याची आता घोषणा होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टपर्यंत त्याचे नॉमिनेशन्स मागवलेले आहेत. नॅशनल फ्लॉरेन्स नायटिंगेल अवॉर्ड 2019. आता हा पुरस्कार 5 डिसेंबर 2019ला दिला गेलेला आहे. भारतातल्या 36
व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला. त्यापैकी एक मरणोत्तर दिला गेला आणि इतर 35 व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार दिला जातो अर्थातच नर्सरी किंवा नर्सिंग या क्षेत्रासाठी दिला जातो आणि कधी दिला जातो तर 5 डिसेंबरला. याचं कारण आहे की हा दिवस आहे इंटरनॅशनल नर्सेस डे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या दिवशी हा पुरस्कार दरवर्षी भारतात दिला जातो. प्रेसिडेंट रामनाथ कोविंद यांनी 5 डिसेंबरला हा पुरस्कार दिला आहे आणि हा पुरस्कार सुरुवात झाली 1973 पासून. भारत सरकारने या पुरस्काराची सुरुवात केलेली आहे आणि ज्यांनी नर्सिंगमध्ये मोलाचं योगदान दिलेलं असेल, चांगलं काम केलं असेल, त्यांच्या कामाची कदर म्हणून हा पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. 1973 पासून भारत सरकारने याची सुरुवात केलेली आहे. आणि फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचं नाव का दिलं गेलं तर फ्लॉरेन्स नायटिंगेल या द लेडी विथ लॅम्प म्हणून ओळखल्या जातात आणि त्या इंग्लंडमधल्या समाज सुधारक आहेत आणि त्यांनी आधुनिक नर्सिंगची पायाभरणी केली. त्यांना फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग असंही मानलं जातं फ्लॉरेन्स नायटिंगेल यांना. विशेष म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून म्हणजे WHO कडून 2020 हे वर्ष इयर ऑफ नर्सेस अँड मिडवाईव्स म्हणून घोषित झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार दिले गेले. तर महत्त्वाचं म्हणजे 2020 हे फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा 200वी जयंती वर्ष देखील 2020 हे आहे. आणखी एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे 2019चा बॅलन डिओर अवॉर्ड. गोल्डन बॉल असा त्याचा अर्थ होतो बॅलन डिओरचा. म्हणजे हा एक पुरस्कार आहे 2019चा. अर्थातच फुटबॉल क्षेत्रासाठी हा दिला जातो. बेस्ट फुटबॉलर इन द वर्ल्ड असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. म्हणजे हा पुरस्कार ज्याला मिळतो तो जगातला सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरतो असा त्याचा अर्थ होतो. आणि 2019चा हा पुरस्कार कोणाला दिला गेला बघूया. फ्रान्स फुटबॉल मॅगझिनकडून हा पुरस्कार दिला जात असतो आणि हा पुरस्कार 2019 मध्ये पुन्हा एकदा अर्जेंटिनाचा खेळाडू किंवा जो बार्सिलोना फुटबॉल क्लबकडून सुद्धा खेळतो लिओनेल मेस्सी याला हा पुरस्कार दिला गेलेला आहे आणि हा पुरस्कार लिओनेल मेस्सीला 6व्यांदा मिळालेला आहे. हे एक त्याचं रेकॉर्ड आहे. यापूर्वी त्याला 2009, 10, 11, 12 आणि 15 मध्ये हा पुरस्कार मिळवला होता आणि पुन्हा एकदा हा पुरस्कार त्यालाच 6व्यांदा दिला गेला. हे एक रेकॉर्ड आहे लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा की जो बार्सिलोना फुटबॉल क्लबकडून खेळतो. आणि महिलांमध्ये हा पुरस्कार दिला गेला आहे मेगन रॅपिनो. ही अमेरिकेची फुटबॉलपटू आहे आणि तिला 2019चा हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आणखी एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे किंवा एक पुरस्कार म्हणण्यापेक्षा एक यादी आहे फोर्ब्स मॅगझिनकडून ती प्रकाशित केली जात असते. वर्ल्ड्स 100 मोस्ट पॉवरफुल वुमन. जगातल्या सर्वात प्रभावशाली 100 महिला यांची यादी दरवर्षी फोर्ब्सकडून जाहीर केली जात असते आणि या वर्षी सुद्धा जर्मन चान्सलर अंजेला मार्केल पुन्हा एकदा सलग 9व्यांदा फोर्ब्स मासिकाच्या मोस्ट पॉवरफुल वुमन ऑफ द वर्ल्ड ठरलेले आहेत. म्हणजे सलग 9व्यांदा त्यांनी टॉप केलेला आहे या यादीमध्ये. सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये अंजेला मार्केल पुन्हा एकदा टॉप ठरले आहेत जर्मनीच्या चान्सलर. या यादीत टॉप 5 कोणत्या महिला आहेत त्यांची यादी जर बघितली तर अंजेला मार्केल 1 नंबरला. 2 नंबरला आहेत क्रिस्टिन लेगार्ड की ज्या युरोपियन सेंट्रल बँकेच्या सध्या अध्यक्ष आहेत की ज्या अगोदर IMFच्या प्रमुख होत्या. क्रिस्टिन लेगार्ड 2 नंबरला आहे. त्यानंतर नॅन्सी पॉलिसी या अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर आहेत. अतिशय महत्त्वाच्या राजकारणी आहेत अमेरिकेतल्या नॅन्सी पॉलिसी. आणि त्यानंतर उर्सुला वॉन डर लेयन या आहेत युरोपियन कमिशनच्या प्रेसिडेंट. त्यांचा 4था नंबर आहे. आणि 5वा नंबर आहे मेरी बेरा या जनरल मोटर्स या वाहन निर्मिती कंपनीच्या CEO आहेत. तर अशा या 5 महिला की ज्या जगातल्या टॉपच्या प्रभावशाली महिला आहेत. भारताच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या यादीमध्ये 34व्या क्रमांकावर आहे मोस्ट पॉवरफुल वुमन इन द वर्ल्डच्या. आणि विशेष म्हणजे बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर शेख हसीना या यादीमध्ये 29व्या क्रमांकावर आहे. तर आणखी काही पुरस्कार आहेत, आणखी काही अवॉर्ड्स आहेत बरेच. एका भागात शक्य नाही, दुसऱ्या भागात आपण त्यांची चर्चा करूया. धन्यवाद.